कलकत्ता येथे निवासी महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या, निर्घृण हत्या करण्यात आली। ही घटना ताजी असतानाच बदलापूर येथे एका चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला। त्या पाठोपाठ अकोला आणि नाशिकमध्ये सुद्धा मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत। या घटनेचा निषेध करत उद्धव ठाकरे शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख जिजा राठोड यांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली। राज्य आणि केंद्र सरकार महिला मुलींच्या सुरक्षिततेसाठी अपयशी ठरत असल्याचा आरोप करत यावेळी राज्य व केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा। 13 आणि 14 एप्रिलला बदलापूर मुंबई येथे जे 4 वर्षीय मुलींवर जे काही अत्याचार झालेला तो महाराष्ट्रात अत्यंत निंदनीय आहे। आपला महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र समजला जातो आणि या सरकारच्या काळामध्ये वयाचे भान नाही ठेवल्या जात, कुठलेही नाही आहे आणि महिलांवर दिवसानुदिवस अत्याचार हा फार जोमाने वाढत चाललेला आहे। महिलांची सुरक्षितता कुठेही दिसत नाही आहे। सरकार त्याच्यावर गांभीर्याने विचार सुद्धा करत नाही। जसं डोळे त्यांचे झाकलेले आहे, कान बंद आहे आणि तोंड मुका आहे अशासारखं सरकार वागत आहे। या सरकारचा सुरुवातीला तर मी त्यांचा निषेध जाहीर व्यक्त करते, कारण आज गृहमंत्र्यांनी याकडे खचून लक्ष द्यायला पाहिजे होतं, पण ते दिलं जात नाही आहे। कारण यापूर्वी 15 दिवसाच्या आधी मला असं वाटतं की कोलकात्याला एक घटना झालेली आहे, मुंबईला पण झालेली होती। त्यानंतर आम्ही जो जिल्हा समजला जातो जिजामातेचा, हा जिल्ह्यामध्ये भर दिवसा पोलीस स्टेशनला जाऊन महिलेला मारहाण केल्या जाते, त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले जात नाही। आज तर चिमुकल्या, जिथे आपण ज्ञान मंदिर समजलं जातो शाळेला, ज्ञानाचं मंदिर, तिथे शिक्षण घेतलं जातं, शिक्षण होऊन मुलांचं भविष्य उज्ज्वल केलं जातं, तर तिथे सुद्धा जर मुलं आमच्या सुरक्षित नसतील तर काय म्हणावे लागेल। आज 4 मुलींवर, ज्यांना काही कळत नाही, ज्यांना काही बोलताही येत नाही, अशा मुलींवर जर बलात्कार होत असतील तर अशाला भर चौकात फाशी दिली गेली पाहिजे। जर कोणाला त्या गुन्हेगाराला जर पाठीशी घालत असेल प्रशासन म्हणा, शासन म्हणा किंवा सरकार म्हणा, तर माझी एक विनंती राहील की त्यांना सरकार सेवेतून बडतर्फ केल्या गेलं पाहिजे। कारण मी असं ऐकलं की तिथे 12 तास उलटून गेले तरी त्यांच्या आईचा कोणीही त्यांनी मुलाखत किंवा त्यांचा FIR कोणीही घेतलेला नव्हता। तशा पोलिसांना लगेच तात्काळ त्यांनी सेवेतून मुक्त करावं आणि त्यांना बडतर्फ करण्यात यावं एवढी मागणी करेल। जर हे होत नसेल तर आम्ही शिवसेना महिला आघाडीच्या वतीने, उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने पूर्ण जिल्हाभर आंदोलन छेडू। आंदोलनच छेडणार नाही तर पूर्ण जिल्हा हा पेटून काढू एवढं सांगते। जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय।